अमरावती जिल्ह्यातील श्रवणबाधित व्यक्तींच्या विविध मागण्यांसाठी श्रवण दोष निवारण कृती समिती आक्रमक झाली आहे। कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या व्यक्तींच्या साऊंड प्रोसेसरचा आजीवन खर्च शासनाने करावा अशी प्रमुख मागणी या समितीने केली आहे। नागपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातही श्रवणबाधितांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी किमान 15 लाखांचा निधी राखीव ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। या निधीतून कॉक्लिअर इम्प्लांटच्या साऊंड प्रोसेसरची दुरुस्ती, बॅटरी, आवश्यक वैद्यकीय तसंच श्रवणविषयक साधनं आणि गरजू श्रवणबाधितांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी समितीची मागणी आहे। या संदर्भात समितीतर्फे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आलं। शासनानं या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी विनंती समितीनं केली आहे।